कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी. कांदा संदर्भातील कांद्याच्या भावात वाढ होणार, तर कधी होणार, किती होणार, कशामुळे होणार, काय महत्त्वाची कारण, सविस्तर थोडक्यात संपूर्ण अपडेट बातमी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा. सांगा तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर माझा शेतकरी या चॅनलला सबस्क्राईब करून असं लाईक म्हणजे एंड सांगा, जेणेकरून नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचते. चला आता मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करतोय. स्क्रीन शकता अत्यंत महत्त्वाचे अपडेट आहे. या कारणामुळे माथाडी कामगार आंदोलन या ठिकाणी स्थगित. नगरमधील बाजार समितीत कांदा लिलाव पुन्हा सुरू. एकंदरीतच ही महत्त्वाची अपडेट आहे. शेतमाल उतरून घेण्यासाठी लागणारी आवक, वराई, हमाली दर वाढवण्यासाठी नेप्ती उपबाजार समितीत माथाडी कामगारांनी रात्री 12 वाजेपर्यंत काम बंद आंदोलन सुरू केले. एकंदरीतच माजी सभापती भानुदास खोतकर यांनी मध्यस्थी करीत बाजार समितीत 5 दिवसाची मुदत वाढवून घेतली आहे. परंतु त्यामुळे माथाडी कामगार तूर्त आंदोलन मागे घेण्यास गुरुवारचे कांदा लिलाव सुरळीत पार पडले आहे. एकंदरीतच अशी काही स्थिती सध्या आहे आणि त्यामुळे एकंदरीतच 2 पैसे शेतकऱ्यांना मिळावं आणि एकंदरीतच अशा प्रकारचे आंदोलन करून शेतकऱ्यांचे कवडीमोल भाव घेण्याचं कारस्थान होत आहे. आणि माथाडी कामगार, त्याचबरोबर मित्रांनो व्यापारी, शेतकरी याची सर्वांची एकंदरीतच नुकसान या ठिकाणी होताना दिसत आहे. सत्य परिस्थिती आहे. अशा प्रकारची जर दिवसेंदिवस परिस्थिती राहिली तर येणारे दिवस फार बिकटीचे आहे. 2 पैसे शेतकऱ्यांना मिळावं अशी शेतकरी बांधवांची कायम अपेक्षा राहते. परंतु या ठिकाणी अशी अनेक संकट शेतकऱ्यांसमोर दिवसागणिक येऊन ठेपतात आणि अशी काही परिस्थिती असल्यामुळे 2 पैसे शेतकऱ्यांना सुद्धा मिळत नाही, व्यापाऱ्यांना सुद्धा या ठिकाणी तर नुकसान या ठिकाणी शेतकऱ्यांचं जास्त आहे त्यापेक्षा. आणि एकंदरीतच मात्र या मागणीच्या व्यापाऱ्याने दुर्लक्ष केले. त्यामुळे बुधवारी रात्री 12 वाजेपर्यंत माथाडी कामगारांनी काम बंद आंदोलन सुरू केले. नेप्ती उपबाजार समितीत गुरुवारी होणारे लिलाव वेळेत सुरू होऊ शकले नाही. कामगार आवक, वराई 3 रुपये करण्याचे ठाम होते. त्यामुळे कांदा आवक व जावक करणाऱ्या वाहनात लांबच लांब रांगा लागल्या. हमाल माथाडी कामगार संघटने अध्यक्ष अविनाश घुले, बाजार समितीचे सभापती भानुदास खोतकर, सभापती भाऊसाहेब बोटे, उपसभापती रथाजी या ठिकाणी बघितलं तर एकंदरीतच रथाजी सूळ, सचिव अभय भिसे, संचालक निलेश सातपुते, व्यापारी संघटनेचे प्रतिनिधी, शेतकरी यावेळी आधी उपस्थित होते. धन्यवाद.